सिद्धरामाच्या मंदिरामध्ये द्वितीय शंभू ज्या माणसाला म्हटलं त्याचा फोटो लागणं आवश्यक आहे, तरच आपण बसव जयंती सोलापूरमध्ये साजरी केली असा त्याचा अर्थ होईल. म्हणून ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. ज्ञानाचं मूल ही बसवांची मूर्ती आहे, ध्यानाचं मूल ही बसवांची मूर्ती आहे असं त्या सिद्धरामाने सांगितलं. आणि तो सिद्धराम असं म्हणतो की माझा माता पिता आणि गुरु जर कोण असेल, माझ्यासाठी जंगम कोण असेल, तर तो फक्त एकटा आहे आणि तो म्हणजे बसवांना आहे असं सांगण्याचं काम केलं. आणि वीरशैव विजयचं मी विशेष कौतुक करू इच्छितो की तुम्ही दोन फोटो ठेवले नाहीत, एकाच फोटो मध्ये दोन्ही फोटो ठेवले, म्हणून तुमचं अभिनंदन. जो माणूस सिद्धरामेश्वराबद्दल तुम्हाला काय माहित आहे मला माहित नाही, पण अनुभव मंडपाचा तिसरा अध्यक्ष हे सिद्धराम होते. आणि सिद्धरामेश्वरांनी कल्याण क्रांतीच्या नंतर जी क्रांती करायची होती समतेची, ती या सोलापूरच्या सोन्नलिकेच्या या भूमीमधून करण्यासाठी बसा घेतला होता. तो वारसा तुम्हाला पेलला की नाही हा खरा प्रश्न चिंता आणि चिंतनाचा आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी तो वारसा पेरण्याची ताकद ठेवा, तर समतेचा विचार बसवेश्वरांचा करू शकतो. दुर्दैवाने काय झालंय, आज आमच्या समाजामध्ये चिकट माणसांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय मित्रच आहे. असाच एक माणूस एके दिवशी मल्लिकार्जुनाच्या बाळवेसाच्या मंदिरामध्ये गेला आणि हात जोडले, कारण कपिल सिद्ध मल्लिकार्जुन हे सिद्धरामाचे आराध्य आहे. आणि मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये गेला आणि म्हणला, देवा मला 1 कोटी लॉटरीचं तिकीट लागू दे, 1 कोटी लॉटरीचं तिकीट लागलं की तुझ्या दानपेटीमध्ये 11 रुपये एवढी मोठी रक्कम आणून टाकतो, शपथ घेतो, प्रतिज्ञा घेतो, वचन. नमस्कार केला, गेला. पहिल्या दिवशी काही लॉटरीचं तिकीट लागलं, दुसऱ्या दिवशी परत गेला आणि परत गेला म्हणजे देवा काल काही लॉटरीचं तिकीट लागलं नाही, पुन्हा विनंती करतो लॉटरीचं तिकीट लागू दे, 11 रुपये एवढी मोठी रक्कम आणून तुझ्या दानपेटीमध्ये टाकतो, शपथ घेतो, वचन घेतो, प्रतिज्ञा घेतो. असा दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा गेला, 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं. आणि 1 वर्षानंतर हे महाभागवत परत मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये पोहोचले, दोन्ही हात जोडले आणि म्हटलं, देवा 365 दिवस झाले दररोज तुझ्या मंदिरामध्ये येतोय आणि 1 कोटी लॉटरीचं तिकीट लागावं अशी विनंती करतोय. 1 कोटी लॉटरीचं तिकीट काही लागलं नाही, उद्यापासून मी तुझ्या मंदिरामध्ये येणार नाही. शेवटचा नमस्कार घे. नमस्कार ठोकला, तो घरी गेला. देव आहे का नाही माहित नाही, परंतु म्हणजे संत तुकारामांनी सांगितलं, माझ्या लेखी देव मेला असो त्याला असो. आणि इतकंच नाही, निश्चय नावाच्या विचारवंतानं सांगितलं, गॉड इज डेड. मित्रांनो, देव आहे का नाही माहित नाही, परंतु त्या माणसाच्या स्वप्नामध्ये रात्री देव गेला आणि त्या माणसाला असं जागं केलं स्वप्नामध्ये आणि विचारलं, अरे भल्या माणसा, गेल्या 1 वर्षापासून तू माझ्या मंदिरामध्ये येतोयस आणि तुला लॉटरीचं तिकीट लागावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. त्यावेळेस त्या माणसानं सांगितलं की मग देवा काय हरकत आहे, मी 1 वर्ष आलो, तू आज मला उठवायला आला स्वप्नामध्ये. असं म्हणल्यानंतर देव म्हणला, तुझ्या 1 कोटी लॉटरीच्या तिकिटापेक्षा सुद्धा तू 11 रुपये एवढी मोठी रक्कम जी दानपेटीमध्ये टाकणार आहे, त्याचं फार कौतुक आहे मला. आणि म्हणून तुला लॉटरीचं तिकीट लागलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर त्या माणसाने सांगितलं, मग काय लागू दिलं नाही. त्यावेळेस देवाने सांगितलं, अरे भल्या माणसा, लॉटरीचं तिकीट जर लागायचं असेल तर लॉटरीचं तिकीट अगोदर विकत घ्यावं लागतं. आमच्या सर्वांची गत नेमकी अशी झाली आहे मित्र साहेब, आम्ही सगळेजण म्हणतो बसवेश्वर आम्हाला कळायला पाहिजे, सिद्धराम आम्हाला कळायला पाहिजे, पण दुर्दैवानं त्याचं एक पुस्तक घेऊन लॉटरीच्या तिकिटाच्या माध्यमातून ते विकत घेऊन आणि ते वाचलं पाहिजे त्याचं भान आम्हाला. आणि म्हणून समता का पेरली नाही, समता का समजली नाही. अरे दुर्दैवानं ज्या समतेची क्रांती 12व्या शतकामध्ये कल्याणच्या लाल मातीमध्ये पेरली गेली, ती महाराष्ट्रामध्ये उगवायला पाहिजे होती. ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मी उभारलो आहे, इथून मंगळवेढा नावाचा तालुका आहे, त्या मंगळवेढ्याच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं ही क्रांतीची बीज पेरली गेली. पण दुर्दैवानं सोलापूर असेल, महाराष्ट्र असेल, इथं मात्र ही क्रांती उगवली. आणि म्हणून समता म्हणजे काय, तर समता म्हणजे सारखेपणा नाही, तर मानव निर्मित विषमता नष्ट करणे म्हणजे समता. धर्म
जात वंश वर्ण लिंग भाषा या माध्यमातून माणसामध्ये जे भेदभाव केले जातात ते भेदभाव त्याला मुठभेटी देण्याचं काम समतेमध्ये केलं जातं आणि अशी समता बसवेश्वरांना अपेक्षित होती. या जगामध्ये 5च महात्मे झाले, 6वा महात्मा झाला नाही. कोणते 5 महात्मे झाले? ज्यांना महात्मा ही पदवी लोकांनी दिली त्याच्यामधला पहिला महात्मा आहे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ज्यानं सांगितलं की दुःखाचं मूळ कारण तृष्णा आहे, तो महात्मा गौतम बुद्ध इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झाला. त्याच्यानंतर दुसरा महात्मा झाला तो म्हणजे महात्मा बसवेश्वर, त्यानं लिंगायत धर्माची स्थापना केली. तो महात्मा बसवेश्वर हा दुसरा महात्मा 12व्या शतकामध्ये झाला. तिसरा महात्मा तो म्हणजे 13व्या शतकामधला महात्मा कबीर. चौथा महात्मा ज्यानं फक्त पाण्याचा हौद सर्वसामान्य माणसासाठी खुला केला नाही तर आपल्या घरामधल्या विचारांचा हौद सर्वसामान्य माणसासाठी खुला केला. तो चौथा महात्मा म्हणजे महात्मा फुले. आणि 5वा महात्मा ज्यानं सत्य आणि अहिंसेचं तत्वज्ञान सांगितलं ते 5वे महात्मा म्हणजे महात्मा गांधी. 6वा महात्मा झाला नाही आणि कदाचित होणार नाही. 1105 ते 1167 62 वर्ष ज्या महात्म्यानं या संपूर्ण भारतवर्षाला खऱ्या अर्थानं समतेचं तत्वज्ञान सांगितलं, ते समतेचं तत्वज्ञान सांगण्यासाठी वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी हे लेकरू आपल्या आईला विचारतंय, बाळ बसवण्णा, अगं आई, ज्या वेळेस मी चांभाराकडे जातो आणि चांभाराकडून चपला शिवून आणतो पायामध्ये घालायचे असतात त्यावेळेस तू सांगतेस की त्याच्यावर गोमूत्र शिंपून मग पायामध्ये घाल. अगं आई, चपला पायामध्ये घातल्यानंतर पायामध्ये काटा मुडत नसतो, मग त्या चपला अपवित्र कशा होऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर दे. आईकडे प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न त्या लेकराला दुसऱ्या दिवशी विचारला की अगं आई, ज्यावेळेस मी वाघाकडे जातो आणि हजामत करून येतो, हजामत करून आल्यानंतर तू सांगतेस घरामध्ये तू शिवायचं नाहीये कारण घरामध्ये झुरळ होतील. अगं आई, अंगावरची घाण साफ करणाऱ्या माणसाला शिवल्यानंतर उलट माझ्या अंगावरची घाण साफ होते, त्याच्यामुळे घरामध्ये झुरळ कशी होतात असं म्हटल्यानंतर आईकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तिसरा प्रश्न त्या लेकराने विचारला, अगं आई, दर महिन्याला तू 4 दिवस घराच्या बाहेर का बसतेस? तू तर मला जन्म दिलाय, मला वडील सांगतात की तुला शिवायचं नाही. अगं, तुझा विटाळ मला कसा होऊ शकतो असा प्रश्न ते बाळ बसवण्णा वयाच्या 5व्या वर्षी विचारतो. तेव्हा आईकडे त्याचं उत्तर असत नाही आणि त्या उत्तराचा शोध घेण्यासाठी वयाच्या 8व्या वर्षी हे लेकरू आपल्या वडिलांना सांगतं की माझ्या बहिणीचं मातांबिकेचं उपनयन संस्कार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी माझा उपनयन संस्कार करणार नाही. वयाच्या 8व्या वर्षी कुळसंगम एक कारकून म्हणून बसवेश्वर रुजू झाले आणि रुजू झाल्यानंतर तिथे एक ताम्रपट सापडला. उत्खनन करत असताना सिंहासन बांधायचं होतं, सिंहासनाच्या खाली एक ताम्रपट सापडला. ताम्रपटावर काय लिहिलंय हे कुणाला वाचता येत नव्हतं आणि मग जगामधले अनेक विद्वान आले. चंद बसवेश्वरांचं एक वचन त्याच्यावर आहे, अनेक विद्वान आले पण ते वाचता येत नव्हतं. शेवटी बसवेश्वर कारकून होते, ते समोर आले, त्यांनी ताम्रपट उचलला आणि तो ताम्रपट आरशाच्या समोर धरला. आरशाच्या समोर धरल्याबरोबर उलटी असलेली अक्षर सुलटी झाली आणि त्याच्यावर लिहिलं होतं 66 कोटी एवढी संपत्ती या सिंहासनाच्या खाली आहे. ती संपत्ती वर काढली. वर काढल्यानंतर राजा बिज्जल होता, त्या बिज्जलाने सांगितलं, बसवेश्वर, तुम्हाला जेवढी संपत्ती याच्यामधली घ्यायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता, तेवढी संपत्ती तुमच्यामुळे आम्हाला मिळाली आहे. मित्रांनो, इथं खरं तर बरं झालं नेत्रे साहेब गेले, इथं आमच्या देशामध्ये राज्यकर्ते राहिले असते ते म्हणले असते बिज्जला ही सगळी संपत्ती माझी आहे. काय झालं आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यकर्त्यांनी वाट लावली या देशाची. एक काळ होता, वडकील साहेब, आम्ही शाळेमध्ये शिकायचो A फॉर ऍपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट आणि Z फॉर झेब्रा. पण दुर्दैवाने ही बाराखडी आमच्या देशातल्या नेत्यांनी बदलून टाकली आणि ती बाराखडी अशी झाली, A फॉर आदर्श घोटाळा, B फॉर बुफर्स घोटाळा, C फॉर चारा घोटाळा.
D for defense घोटाळा, E for electronic घोटाळा, F for forest घोटाळा, M for मुद्रांक घोटाळा, S for sugar घोटाळा, U for urea घोटाळा आणि Z for जमीन घोटाळा. एवढे घोटाळे आमच्या देशात निर्माण झाले. त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा बिचेलाला म्हणतात, अरे बिचेला ही 66 कोटी एवढी संपत्ती निघाली आहे, ती संपत्ती तुझी नाही आणि माझी नाही, तर ती या जनतेची आहे आणि त्या जनतेसाठी खर्च करायची आहे. म्हणून एक क्षणाभी मी त्याला तुला हात लावून देणार नाही आणि तो तूही घ्यायचा नाही आणि मीही घ्यायचा नाही. एवढी राजकीय नैतिकता त्या काळामध्ये बसवेश्वरांनी दाखवली आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाची नीती आखली. हा माणूस पुढे चालुक्यांचं राज्य बिचारांना हस्तगत केल्यानंतर कल्याणला पोहोचला आणि कल्याणला लिंगायत धर्माची स्थापना केली, अनुभव मंडप स्थापन केला आणि अनुभव मंडप स्थापन केल्यानंतर महात्मा ही पदवी लोकांनी दिली. हरळय्या चाभार त्या कल्याणमध्ये राहत होता. कोणीतरी सांगितलं, अरे हरळय्या आपल्या राज्यामध्ये लिंगायत धर्माचा संस्थापक महात्मा बसवण्णा राहतो, जो राज्याचा प्रधानमंत्री आहे, जाऊन नमस्कार करू नये. असं म्हटल्यानंतर हरळय्या चाभार फाटलेला अंगरखा, फाटलेलं धोतर घेऊन त्याला गाठी मारून तो कसा तरी त्या किल्ल्याच्या बाहेर जाऊन पोहोचला आणि पोहोचल्यानंतर महात्मा बसवण्णा प्रधानमंत्री होते, ते घोड्यावरून आले, खाली उतरले गर्दीमधून. हरळय्या चाभार पुढे गेला आणि हरळय्या चाभारानं दोन्ही हात जोडले, शरणार्थ बसवेश्वर असं म्हटल्यानंतर राज्याचा प्रधानमंत्री असलेल्या त्या माणसानं दोन्ही हात जोडले. तू मला एक वेळेस नमस्कार करत असशील तर मी तुला 2 वेळेस नमस्कार करतो. म्हणून शरणू शरणार्थी, शरणू शरणार्थी असं म्हटलं. हरळय्या चाभाराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तो घरी पोहोचला. कल्याणी नावाची बायको होती, तिला तो सांगायला लागला, अरे बसवेश्वरासारख्या महात्म्यानं मला 2 वेळेस नमस्कार केला, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, काय करता येईल. दोघं जण विचार करायला लागले. कल्याणी म्हणाले, आपण चाभार आहोत, आपण जोडे तयार करू, बसवेश्वरांच्या पायामध्ये घालून सगळ्या पशूंची कातडी गोळा करण्यात आली. प्रत्येक कातड तो हरळय्या चाभार उचलत होता आणि म्हणत होता, त्याच्यापैकी एकही कातड बसवेश्वरांच्या पायाच्या जोड्यांसाठी योग्य नाही. तो नाराज झाला, खजील झाला. त्यावेळेस कल्याणी म्हणाली, मध्यरात्री तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही तुमच्या डाव्या पायाच्या मांडीचं कातडं काढा, मी माझ्या डाव्या पायाच्या मांडीचं कातडं काढते, जोडे तयार करून. दोघांनी कातडं काढलं, जोडे तयार केले. ते जोडे घेऊन तो हरळय्या चाभार दुसऱ्या दिवशी बसवेश्वरांकडे गेला. दोन्ही जोडे असे समोर ठेवले आणि समोर ठेवून असं तो म्हणाला की बसवण्णा, काल तुम्ही मला 2 वेळेस नमस्कार केला, त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी हे जोडे आणलेत. हे जोडे तुम्ही तुमच्या पायामध्ये घाला आणि उपकाराची परतफेड करा. बसवेश्वरांनी जोड्याकडे पाहिलं आणि बसवेश्वर आले, अरे हरळय्या, हे जोडे कुठल्या पशुच्या कातडीचे वाटत नाहीत, हे कुठल्या तरी माणसाच्या कातडीचे वाटतायत. त्यावेळेस हरळय्या म्हणाला, हे तुम्ही विचारू नका, तुम्ही फक्त जोडे घाला. बसवेश्वरांनी आग्रह सोडला नाही. शेवटी हरळय्यानं सांगितलं की माझ्या बायकोनं आणि मी डाव्या पायाच्या मांडीच्या कातड्यापासून हे जोडे तयार करून आणले. असं म्हणल्यानंतर बसवेश्वरांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. बसवेश्वर म्हणाले, अरे हरळय्या, त्या जोड्याची जागा माझ्या पायामध्ये नाही तर माझ्या डोक्यावर आहे. पण बसवेश्वरांनी जोडे उचलले, डोक्यावर ठेवले आणि संपूर्ण कल्याण राज्यामध्ये मिरवले. एका सर्वसामान्य माणसाच्या मनामधल्या वेदना ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये संवेदनेच्या स्वरूपामध्ये अवतीर्ण व्हायला लागतात, त्यावेळेस माणसाचे महात्मे व्हायला लागतात. आणि असा महात्मा म्हणजे महात्मा बसवण्णा. आणि या बसवण्णांनी समतेचं तत्वज्ञान फक्त वचनामधून सांगितलं नाही तर जगण्याचा विचार मांडला. बसवेश्वर सांगण्याचा, ऐकण्याचा विषय नाही तर तो जगण्याचा विषय आहे. जी माणसं बसवण्णासारखं जगतात त्यांनाच महात्मे होता येतात. म्हणून महात्मा होण्यासाठी काय लागतं, फार काही करण्याची गरज नाही. बसवेश्वरांनी एक वचन सांगितलंय, ते वचन जरी तुम्ही अंमलात आणलं तर तुम्ही महात्मे होऊ शकतात. कुठलं वचन आहे ते, करू नये चोरी, करू नये हत्या, करू नये चोरी, करू नये हत्या, बोलू नये मिथ्या, करू नये तिरस्कार, करू नये निंदा, करू नये आत्मस्तुती, नका हो नका लागू. हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी, हीच कुळ संगम देवा
क्रांती एवढं जरी करू शकला तर निश्चित स्वरूपामध्ये तुमच्यामधून महात्मा जन्माला येऊ शकतो, हे तत्वज्ञान बसवेश्वरांनी सांगितलं. पण दुर्दैवानं ती क्रांती आम्हाला पेलली नाही, तो विचारही आम्हाला पेलला नाही. फक्त साधं साधं तुम्ही मी जगू शकतो ते तत्वज्ञान बसवेश्वरांनी सांगितलं होतं. पण आम्ही काय करतो? बसव जयंतीच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही बैलाची पूजा करतो. अरे बसवेश्वरांना बैलबुद्धीचा करून टाकला तुम्ही. अरे तो माणूस आहे, तो देवही नाही आणि तो बैलही नाही. त्याला माणूस म्हणून त्या माणसाचे जर विचार स्वीकारू शकला तर निश्चित स्वरूपामध्ये समतेचं ते तत्वज्ञान परत अंमलात आणता येऊ शकतं. समता समता म्हणजे काय तर आम्हाला या देशामधली जाती व्यवस्था नष्ट करायची होती आणि तो सगळ्यात मोठा धक्का बसवण्णांनी दिला. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळामध्ये असं सांगितलंय की ब्रह्म नावाचा एक माणूस आहे, त्या माणसाच्या तोंडामधून ब्राह्मण जन्माला आले, भाऊपासून वैश्य, मांडापासून क्षत्रिय आणि डाव्या पायाच्या अंगठ्यापासून शूद्र जन्माला आले. मनुस्मृतीनं तो कित्ता परत गिरवला. महात्मा फुलेंनी ती मनुस्मृती गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये फाडून काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मनुस्मृतीचं दहन केलं. परंतु जगामधला पहिला महात्मा, भारतामधला पहिला महात्मा बसवण्णा आहे, ज्याने मनुस्मृतीवर आणि ऋग्वेदावर ताशेरे ओढले. आणि बसवण्णा एका वचनामध्ये लिहितात, लोखंड तापून झाले लोहार, लोखंड तापून झाले लोहार, सुवर्ण बळवून झाले सोनार, वेद पठन करून झाले ब्राह्मण, कपडे धुवून झाले परिट, या जगी कानातून कोण जन्मला गुण संगम देवा. ह्या जगामधल्या कुठल्याही माणसाचा जन्म कानातून झाला नाही, तो आईच्या गर्भातून झाला. पण प्रत्येक माणूस समान आहे हे सांगण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. म्हणून फुले आणि आंबेडकरांच्या अगोदर बसवेश्वरांनी मनुस्मृतीचं दहन आपल्या वचनाच्या माध्यमातून केलं होतं. आणि म्हणून ही क्रांती समतेची क्रांती होती. समतेचा विचार समाजामध्ये पेरला गेला पाहिजे, हा विचार बसवण्णांनी केला. शिव ही आमची आद्य देवता आहे असं आम्ही मानतो, बरोबर. सगळ्यात आद्य देवता कोणती? महादेव असं मी त्याला म्हणतो. शिव. शिवाची पहिली बायको कोणती? सती आणि दुसरी पार्वती. सतीचा बाप कोण? दक्ष. शिव पुराण नावाचं पुराण आहे आमच्या देशामध्ये, ते पुराण वाचा. त्या पुराणामध्ये एक संदर्भ येतो. तो संदर्भ असा आहे की ज्यावेळेस शिव मागणी घालायला जातो सतीला आणि सतीला गेल्यानंतर तो दक्ष असं विचारतो, तुझं कुळ आणि गोत्र कोणता? त्यावेळेस शिवची आद्य देवता आहे ती खाली मान घालते आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने जमीन खुरडते. बसवेश्वरांनी त्या शिवावर ताशेरे ओढलेत आणि त्या शिवाला शहाणपण शिकवलंय. बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात, कुळ गोत्र विचारता, कुळ गोत्र विचारता, खाली मान का घालता, खाली मान घालून डाव्या पायाच्या अंगठ्याने जमीन का खुरडता, का नाही सांगत डोहार कट्टयाच्या कुळाचा मी आणि मातंग चन्न याच्या गोत्राचा मी. अशी क्रांती बसवेश्वरांनी शिवाच्या माध्यमातून अभिप्रेत केली होती. पण दुर्दैवानं ते आम्हाला कळालं नाही. पण डोहार कट्टया माझा आजोबा आहे आणि मातंग चन्नया माझा बाप आहे असं सांगण्याचं काम बसवण्णांनी केलं होतं. एवढी मोठी समता जगाच्या इतिहासामध्ये कुणीच निर्माण केली नाही. प्रत्येकाने असं सांगितलं की पुढच्या जन्मामध्ये मी जरी झालो तर फार चांगला आहे, पण या जन्मामध्ये म्हणून बसवेश्वरांनी त्या सगळ्या गोष्टी या ऐहिक जीवनामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि बसवेश्वरांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती सांगितली? समता निर्माण करायची आहे तर पंचसूतक अमान्य केली पाहिजे. कोणती पंचसूतक? आमच्याकडे 5 सूतक आहेत, 5 विटाळ आहेत. कोणते कोणते? पहिलं जनन सूतक, दुसरं मरण सूतक, तिसरं उच्चिष्ट सूतक, तिसरं रजस्य सूतक आणि 5वं जाती सूतक. 5 सूतक आहेत. जन्मल्यानंतर विटाळ, मेल्यानंतर विटाळ, उष्ट खाल्ल्यानंतर विटाळ, पायी 4 दिवस घराच्या बाहेर नसेल दर मासिक पायीला तिला विटाळ आणि जातीचा विटाळ. बसवेश्वरांनी सांगितले 5 विटाळ अमान्य आहे. फक्त 3 एकर 1 गुंठा ओढायचा. माती करून या, अंघोळ करा, 3 एकर 1 गुंठा ओढा. आता बरेच लोक म्हणतात हे 3 एकर 1 गुंठा काय सांगू का? माहित आहे? माहित आहे? कुणाकुणाला माहित आहे? हात वर करा. 3 एकर 1 गुंठा माहित आहे? काय हो? मी वाटलं काय तर नवीन सांगता पाहिजे.
अहो विभूती मला माहित आहे की मी ती 3 एकर का ओढायचं म्हणतो मी. 5 बोटांनी तोंडावर फासायचं ना. हा 3च बोट कशासाठी? 3च बोट कशासाठी? हा मोठं तत्वज्ञान, ती पेलण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये. म्हणून लिंगायत धर्मामध्ये कुंकू लावण्याची सुद्धा गरज नाहीये. इथं खरं तर पुढच्या वर्षी विजयनं इथं प्रत्येकाला सत्कार करण्याच्या अगोदर विभूती तिथं ठेवली आहे हातामध्ये. हे प्रतीक आहे आमचं. काय हे 3 एकर? अरे जो हे 3 एकर लावतो हे काही शेत नाहीये, बरोबर आहे. 3 एकर का म्हणायचं याला? एक भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ आणि तिसरा भविष्य काळ. जो जाणतो तो लिंगायत असतो हे सांगण्याचं काम आम्ही ते करतच नाही. आमच्या बापानं ओढलं, आमच्या आजोबानं ओढलं म्हणून निघी ओढतो. ह्याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती. दररोज सकाळी सकाळी सोलापूरचा पोऱ्या विभूतचा पट्टावरून सिद्धरामेश्वरच्या मंदिरामध्ये कशासाठी ओढायला काय माहित नाही. आणि काही खुंटीचे लिंग आहेत आमच्याकडे. सकाळी फक्त आंघोळ केला की बेल खाली काढणार, पूजा करणार आणि पुन्हा आठवणार. ते खुंटीचे लिंग तिथं बंद केले पाहिजे. लिंगायत कोण? बसवे. लिंगायत या शब्दाचा अर्थ व्यक्तिवाचक आहे, तो बाकीचा काही नाहीये. लिंग इष्टलिंग, आयत म्हणजे धारण करणे. जो लिंग धारण करतो तो लिंगायत होतो कुठल्याही जातीचा. आणि म्हणून ज्याच्या घरामध्ये लिंग नाही तो लिंगायत नाही. आणि लिंग बांधायचा असेल इथं बांधायचा, इथं नाही. फॅशन इथं सर्व जरा वर दिसतंय, काय कल्पना आहे. लिंग केवढा असला पाहिजे? अंगठ्या एवढा असला पाहिजे. काय विचार केला? तुझ्या हृदयाचा आकार आणि त्याचा विचार केला गेला. सगळं विज्ञान आहे, सगळं विज्ञान आहे, काही थोतांड नाहीये. म्हणून लिंगायत धर्म संपूर्ण विज्ञानावर अवलंबून असलेला धर्म आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. बसवेश्वर त्या ह्याच्यामध्ये माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. तुम्ही सांगतो लिंगायताच्या घरामध्ये जर 4 दिवस जर घराच्या बाहेर बसायला सांगितलं तर पहिल्या सुरू तुम्ही सांगायचं बसवेश्वरांनी वचनामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय? रजस्थैर्याविण पिंडास नसे आधार जलबिंदूचा तो एकची व्यवहार. म्हणजे बाईला मासिक पाळी आल्याशिवाय ती आई होऊ शकत नाही हे बसवेश्वराने सांगितलं होतं. म्हणून लिंगायत घरामध्ये बाईची मासिक पाळी हा विटा नाहीये. हे समतेचं तत्व. आणि म्हणून विज्ञानाला हे कळायला 21व्या शतक घ्यावं लागलं. तुम्ही सांगत होता तिथं सांगत असताना एसपी सांगत होते 12व्या शतकामध्ये सांगितलं. तुम्हाला सांगतो हे सगळं कालज्ञानी होतं. कालज्ञानी वचनामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. काही वचन असे 12 या आकड्याला तुम्ही उलट केला किती होतं? 21 होतं. 21व्या शतकामध्ये 12व्या शतकाचा विचार पुन्हा उत्तीर्ण होणार आहे हे 12व्या शतकामध्ये सांगितलं गेलं होतं. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये आपण त्याचा अभ्यास करतोय आणि सांगतोय. पण आम्हाला समता कळाली नाही. आता तुम्हाला सांगतो थोडस राग उद्या मला बुरकुले साहेबांना सोडून द्या बघा. मी जर काही बोललो तर बुरकुले साहेबांचा ह्याच्यामध्ये काहीच दोष नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो मला बोलवलं पण मी अगोदर सांगितलंय वरतीले साहेबांनी मला मी लातूरला सुखरूपपणे वापस जाऊ द्या. तुमची त्यांची गाठ आहे, माझा यांचा काही संबंध नाहीये. इथे चिलवंत वाणी जर कोण बसले असतील तर त्यांनी माफ करावं मला. चिलवंत वाणी इथे जे बसले ते मी जे सांगणार आहे त्याच्यामधले नाही, ते दुसरे. कारण मला लातूरला सुखरूप वापस जायचं. आमच्याकडे चिलवंत वाणी नावाचा एक प्रकार आहे. बसवेश्वरांनी पंचसूत्रिका मान्य केली. चिलवंत वाण्याची बाई पाणी आणायला जाते विहिरीवर आणि जाते आळामध्ये पोहा टाकते, पाणी काढते, आपल्या घागरीमध्ये भरते, भरली की घागर उचलते, कमरेवर ठेवते आणि वरून एक पदर टाकते. पदर टाकली की तुम्ही जाऊन विचारायचं अगं बाई तू घागरीवर पदर का टाकला? ती बाई सांगते जर माझ्या पाण्याकडे कुणी बघितलं तर माझं पाणी पाटेल. तुम्ही म्हणायचं आडामध्ये हजारो लोक बघत होते तेव्हा. ती बाई उत्तर देते आडामधलं पाणी माझं नव्हतं, घागरीमध्ये आलं की ते माझं. पुन्हा एक अजून मजेशीर किस्सा आहे. तीच बाई घागर घरी घेऊन जाते आणि घरामधला पुरुष तांब्यामध्ये पाणी घेतो
जाण्याच्या अगोदर असा तांब्या लावतो आणि वरून असा हात लावतो. तुम्ही त्याला विचारायचं असं का? मी जर तोंडामध्ये पाणी घेताना दुसऱ्यानं बघितलं तर माझं पाणी वाटतं, असं तो उत्तर देतो. हा, घागरीमधलं पाणी बघितलं, हाडामधलं. म्हणून त्यावेळेस पासून आमच्याकडे एक म्हण पडली, चिलवंत वाणी आणि झाकून पाणी. चिलवंत वाण्याचे झाकून पाणी. आणि म्हणून ही सगळी विषमतेची नाटक आहे, ही नाटकं बंद झाली पाहिजे. ही विषमता बंद झाली पाहिजे. 18 पगड जातीमधल्या माणसांना एकत्रित करून बसवेश्वरांनी एक मूस बांधली होती, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग असेल तो माणूस लिंगायत आहे. मग तो महार असेल, तो मातंग असेल, तो डोहार असेल, तो मुरुड असेल, तो सुतार असेल, तो चांभार असेल, कुणीला असे ना तो माणूस लिंगायत आहे. ही ओळख देण्याचा प्रयत्न बसवेश्वरांनी लिंगायत धर्माच्या माध्यमातून केला. परंतु त्या लिंगायत धर्मामध्ये आज सर्वात जास्त विषमता आहे, ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आज काय म्हणतात, वाड्या बामण्याचे लोक काय म्हणतात, कारण तुम्ही ब्राह्मणापेक्षा सुद्धा स्वतःला श्रेष्ठ व्हायला लागला. कर्नाटकामध्ये इथं प्रभू बसले होते. मी त्याला सांगितलं असतं लिंगी ब्राह्मण आहोत असं सांगितलं गेलं जनगणनेच्या वेळेस. आम्ही कोण आहोत? लिंगी ब्राह्मण आहोत. आम्ही जाणव बांधत नाही, आम्ही गळ्यामध्ये लिंग बांधतो. अरे कुठल्या समतेचं तत्वज्ञान तुम्ही सांगताय? तुम्ही बसवेश्वरांनी सांगितलेल्या लिंगाला, इष्टलिंगाला सुद्धा तुम्ही विषमतेच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं. आणि म्हणून बसवेश्वरांचं नाव घेण्याचा अधिकार या विषमतावाद्यांना नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस पाहतो देव निर्माण केला गेला, खरं तर बसवेश्वरांनी मंदिर व्यवस्थेला नकार दिला. का दिला? मंदिर विषमतेची प्रतीक होती. या देशामधल्या दलितांना आणि या देशामधल्या स्त्रियांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. होता का? नव्हता. आमच्याकडे 33 कोटी देव निर्माण केले गेले. मी एकदा मोजण्याचा विचार केला, तर मी संशोधक आहे. 33 कोटी निघतात का? मोजले, निघणं झाले 1000-2000च्या पुढे आकडा नाही झाला. सगळं बघितलं. मग मी विचार केला 33 कोटी कशी निर्माण झाली असतील. आणि मग मला प्रश्नाचं उत्तर सापडलं. मला कसं सापडलं? बसवेश्वरांचा जो अनुभव सिद्धांत सांगितलाय, या डोळ्यानं, या कानानं ऐकायला शिक, बघायला शिक, म्हणजे काय होईल? जगामधलं ज्ञान प्राप्त होईल. पुस्तकामध्ये ज्ञान नसतं. मी रस्त्याच्या बाजूला उभारलो होतो, एक बाई, म्हणजे पहिला सुद्धा एकच मसोबा होता, मसोबा नावाचा देव, दुसरा देव नव्हता. आणि एक बाई शेंदूर घेऊन आली. शेंदूर घेऊन आली आणि तिने त्या मसोबाच्या दगडाला असं फासलं. फासल्यानंतर तिने बघितलं आपल्या हाताला शेंदूर तसाच आहे. काय करायचं? बाजूला दुसरा दगड होता, तिने हात पुसण्यासाठी दुसऱ्या दगडाला हात पुसला. ती निघून गेली. दुसरी बाई आली, तिने बघितलं 2 मसोबा आहेत. तिने दोन्ही मसोबाला शेंदूर फासला आणि फासल्यानंतर विचार केला हात तसेच आहेत, काय करायचं? बाजूला दगड पडला होता, तिने हात पुसण्यासाठी तिसरा दगड वापरला. तिसरी बाई आली, तिने बघितले 3 मसोबा आहेत. असं करत 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 33 कोटी. बसवेश्वरांनी फार सुंदर सांगितलंय का वचनामध्ये, मडके देव सूपदेव, मडके देव सूपदेव, कंगवा देव धनुष्य देव, आणि रस्त्याच्या बाजूचा दगडी देव, पाय ठेवण्यास जागा शिल्लक ठेवली नाही. पुढे संगम देवा एवढे देव निर्माण झाले. किती देव निर्माण झाले? गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत. अरे ज्या देशामध्ये माणसाला माणूस म्हणून किंमत नव्हती, तिथं जनावरांना किंमत होती आणि गोमूत्र पिल्यानंतर माणसं शुद्ध होत होती, त्या देशामधला देव नाकारण्याची हिंमत बसवेश्वरांनी केली. आणि म्हणून बसवेश्वरांनी सांगितलं की धनिक बांधती देवालय, देवा गरीब मी काय करू? देहाचं माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय, मस्तक माझे सुवर्ण कलश, स्थावर पावे नाश. मला मंदिरामध्ये जाता येणार नाही, पण माझ्या गळ्यावर इष्टलिंग आहे आणि त्या इष्टलिंगामुळे माझं संपूर्ण शरीर मंदिर झालंय. म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कुठल्याही महाराजाच्या पायावर डोकं टेकू नका. कारण तुम्ही पायावर डोकं टेकवायला गेलात की तुमच्या गळ्यामधला इष्टलिंग अगोदर त्या माणसाच्या पायावर जातो. आणि तुमचा देव जर त्या माणसाच्या पायावर जात असेल तर ते तुम्हाला चालतं का? या प्रश्नाचं उत्तर घरी जाऊन विचारपूर्वक ठरवा. तुम्हाला सांगतो